इथे जाऊन. सुष्मिता हा थोडा वेळ थांबशील? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. फ्रेंड्स वेट करतात ऍक्च्युली डाडा. बापासाठी 5 मिनिटं तरी दे, महत्वाचं बोलायचं होतं. ये. सुष्मिता मला एक सांग, तू त्या एजंटला नक्की किती पैसे दिलेस? आय एम सॉरी डाडा, म्हणजे मला माहित नव्हतं की एवढ्यावरून आपल्या घरात इतका मोठा राडा होईल. हे बघ, त्या विषयावर ना आपण नंतर कधीतरी बोलू ना. मला नक्की सांग, तू किती पैसे दिले होतेस? 10 लाख. म्हणजे तुझ्या आईनं बांगड्या गहाण ठेवून जेवढे सगळे पैसे आणले होते ते सगळे तू त्या एजंटला देऊन टाकलेस? मला सांग, तू त्या माणसाच्या संपर्कात आलीस कशी? म्हणजे तू कशी ओळखतेस त्याला? विकी नाव आहे त्याचं. कास्टिंग एजंट म्हणून काम करायचं ग्रुपमध्ये. आणि तू पैसे दिल्यापासून तो तुझ्या संपर्कात नाही? हो, म्हणजे मी त्याला कॉल करायचा प्रयत्न केला पण बहुतेक त्यांनी मला ब्लॉक केलंय. ठीक आहे, ठीक आहे. मला एक सांग, तू त्याच्या संपर्कात कशी आलीस? म्हणजे त्याचा कोणी मित्र वगैरे, त्याचा काही पत्ता, नाव, गाव काही आहे? नाही डॅडा, म्हणजे गाव नाही माहिती आहे मला त्याचं. तो इथे मुंबईतच राहतो आमच्या कॉमन फ्रेंड्स सोबत. आणि त्याच दिवशी त्यांनी ते रूम पण त्यांनी सोडली, त्यामुळे मला काही जास्त माहित नाही त्याच्याबद्दल. म्हणजे त्याला शोधणंही आता मुश्किल आहे नाही का? आपल्याला काहीच माहित नाही, नाव गाव पत्ता काही नाही आपल्याकडे. बरं मला एक सांग, त्यानं तुझ्याकडनं पैसे घेतले त्याबद्दल तुला काही पावती वगैरे दिली? असं काही नसतं डाडा आमच्यात. बरं काही पोलीस कंप्लेंट वगैरे केली होती? अर्थात तू आपणहून त्याला एवढे पैसे दिलेस आणि याही गोष्टीला बराच काळ उलटून गेलाय, म्हणजे तू सापडणं तर मुश्किल आहे. असं कसं ग? ज्या माणसाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, त्याचं नाव गाव आता पत्ता काही माहिती नाही, अशा अनोळखी माणसाच्या हातात तुम्ही एवढे पैसे ठेवता? कसं ग? तसं नाही बाबा, म्हणजे तो शुअर होता की मला टायगर श्रॉफ सोबत मूवी करायला मिळणार आहे आणि म्हणून मला वाटलं की तो खरं सांगतोय. सॉरी डॅड. तो माणूस कोण आहे माहित नाही, त्याच्या विरुद्ध तुझ्याकडे कसलाही पुरावा नाही. शिवाय तुझ्या आईनं गहाण ठेवलेल्या बांगड्या सोडून आणण्यासाठी राजवाड्यांनाच पैसे द्यावे लागले, म्हणजे त्यांचं नुकसान झालं. म्हणजे आता मला राजवाड्यांचे पैसे भरावेच लागणार, दुसरा काही पर्यायच उरला नाही. ठीक आहे, असो. जा बाळा जा, मी आहे ना, जा. नाही डॅडा, मी नाही जात, मी तुमच्यासोबत येते खरे. अगं मी सांगितलं ना तुला मी आहे म्हणून. जा बिंदास जा. जा. अरे सॉरी. ए पिल्ल्या, रडायचं नाही बाळा, नाही रडायचं नाही. जा तू बिंदास जा, तुझं आयुष्य हवं तसं जग, पण सांभाळून. जा. हा. काय आहे? लाईट कशाला ऑन केले? ओ सॉरी, तुम्ही झोपला होतात ना. अहो पण गुलाबजाम अंधारात कुठे खाणार? म्हणजे मजा नाही येणार ना.
म्हणून मी जरा लाईट लावले. हा म्हणजे खरं तर तुमच्यासाठी ठेवले होते, पण आता आजीनी घालून दिलेला रात्री एकत्र जेवण्याचा नियम तुम्ही मोडलात, त्यामुळे मग आता मी खाते. ते जरा बाहेर कामात अडकलो होतो म्हणून बाहेरच जेवून आलो. ओके, काय ओके कसं करता? तुम्ही बाहेरून जेवून आलात ते ओके, पण आजी असं म्हणत होता की गुलाबजाम खूप छान झालेत. ओ ओ लहान मुलांसारखं मी खाताना तुम्ही काय तोंड उघडून बसलाय? माझं पोट दुखेल ना. दुखलंच पाहिजे. काय म्हणालात? नाही काय नाही. मी खाऊ? खा ना, खा गुलाबजाम खा. नक्की? हो. नाही म्हणजे तुमच्यासाठी ठेवले होते, म्हणजे ते कदाचित तुमच्या वाटणीचे होते म्हणून परवानगी मागितली, नाही तर नसती मागितली. आज का गुलाबजाम केले असतील? मी तुम्हाला म्हणाले होते बघा, मी नवीन जॉबसाठी अप्लाय केलं होतं, त्याने इंटरव्ह्यूसाठी कॉल केला होता. तो इंटरव्ह्यू माझा मस्त झाला. वा, आनंद आहे. त्याच आनंदासाठी हे गुलाबजाम बनवले होते. खाणार? अहो घ्या ना. तसेही आनंद वाटला ना की तो अजून वाढतो. आजी पण हेच म्हणते. मग आता आजी म्हणते म्हणून तरी घ्या. नाही नको घ्या. नको नको अहो घ्या की, घ्या ना. नको नको. नक्की? हो. ठीक आहे. आता काय मग, आता 3 गुलाबजाम जरा जास्तच होतील. इतके छान झालेत खरे, पण ठीक आहे, मलाच खावे लागतील. खरं तर पोटात जागा नाहीये, मी खूप खाल्ले, पण आता कुठे फुकट घालवायचे? गुलाबजाम फुकट घालवणं म्हणजे पाप. नाही, थांबा 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 थांबा. तुम्ही काय म्हणालात? आजीने खूप आग्रह केला ना? नाही, आणि आजीचा आग्रह मी कधीच मोडत नाही. खरंय. बघू. लहानपणापासून मी आजीचा आग्रह कधी मोडला नाहीये, आणि तुम्हालाही बरं वाटेल, त्यामुळे ठीकच आहे. थँक्यू. आजीने आग्रह केला म्हणून, नाहीतर. आणि तुमचंही अभिनंदन. बरे झालेत का? ठीक आहे, म्हणजे अजून जास्त चांगला व्हायला स्कोप आहे. थँक्यू. हा सावकाश हो, झालं माझं. घेऊन जाऊ. राहू दे, मी काही खाणार नाही, पण